बुलढाणा जिल्ह्यातील बसस्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक आणि प्रवाशांची पळवापळवी केली जाते आणि त्याच्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरामध्ये नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे। या परिसरामध्ये कुठल्याही अवैध खासगी वाहतूक करणाऱ्या अशा वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे आणि खासगी वाहतूक करण्यासाठी अशा वाहतुकीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, आरटीओ आणि पोलीस यांची संयुक्तपणे कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे। तसंच गेल्या महिनाभरापासून 2 वेळा अभियान राबवण्यात आलेलं आहे। मात्र अभियान राबवून सुद्धा आतापर्यंत 556 वाहनांवर कारवाई झाली आहे। 7,26,000 रुपयांचा दंड वसूल सुद्धा झाला। या दरम्यान ही कारवाई सुरू असून आतापर्यंत 250 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 3 लाखाच्या वर दंड वसूल करण्यात आलेला आहे। राज्य परिवहन महामंडळाचे बसस्थानकाचे 200 मीटरचे परिसर हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आलेले असून त्यामध्ये प्रवासी चढउतार करण्यास व प्रवासी वाहने अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने थांबण्यास मनाई करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी जर ती वाहने थांबली तर पोलीस व आरटीओ यांच्या अधिकाऱ्यांसोबत एसटी महामंडळाचे अधिकारी अशी संयुक्त कारवाई त्यांच्यावर करण्यात येत आहे।